आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत ही गोळी पुन्हा एकदा मोर्चाच्या निमित्तानं आपल्याला एकत्र दिसते। निमित्त आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मागील काही वर्षामध्ये झालेला गैरप्रकार आणि या गैरप्रकारच्या विरोधात आपण पाहतोय दोघांनीही हातात चाबूक घेतलाय आणि हा चाबूक मोर्चा आज जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती निघतोय। काय सांगायचं या मोर्चाच्या माध्यमातून? गेली अनेक वर्ष सांगली जिल्हा बँकेच्या माध्यमातून फार मोठा भ्रष्टाचार सुरू आहे। जे काही टगे संचालक म्हणून तिथं निवडून जात आहेत ते शेकडो कोटी रुपयाचं कर्ज काढतायत, विनातारण कागदपत्र न देता काढतायत आणि 88च्या चौकशीमध्ये हे आता निष्पन्न झालेलं आहे। आणि म्हणून आमची बँकेकडे मागणी आहे की ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं कर्ज काढली, ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना कर्ज दिली त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत, संचालक मंडळावरती गुन्हे दाखल झाला पाहिजेत, ज्यांनी कर्ज काढली बुडवली त्यांची सगळी प्रॉपर्टी जप्त झाली पाहिजे आणि या जिल्हा बँकेवरती प्रशासक मंडळ लवकरात लवकर सरकारनं स्थापन केलं पाहिजे ही आमची मागणी आहे। चौकशीचा अनेक वेळा तुम्ही पाठपुरावा केला, म्होरक्या कोण आहे हेही तुम्ही सरकारला सांगितलं, मग कारवाई का होत नाही सरकार? हे बघा आम्ही सातत्यानं या गोष्टीचा पाठपुरावा करतोय आणि आम्हाला आता विश्वास आहे सांगली जिल्ह्यातला एवढा मोठा शेतकऱ्यांचा उद्रेक आज बाहेर पडलाय, राज्य सरकार याची दखल घेऊन तात्काळ प्रशासक नेमल अशी आम्हाला आशा आहे। बँकेवरती जी कारभार करणारी संचालक मंडळ आहे ही दरोडेखोरांची टोळी आहे आणि यांनी बँकेवरती दिवसा ढवळ्या दरोडा टाकलेला आहे आणि म्हणून या दरोडेखोरांना तुरुंगात टाका आणि ही जिल्हा मध्यवर्ती बँक वाचवा ही मागणी घेऊन आम्ही निघालो। हे या ठिकाणी आपण पाहतोय सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरप्रकाराविरोधात सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी संयुक्तपणे हा भव्य असा मोर्चा काढलेला आहे। तो आता जिल्हा बँकेकडे रवाना झालेला आहे। कॅमेरा पर्सन निलेश शेळ्यासोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।